आई जी, वडाच्या झाडाची पूजा का सुरू झाली हो? पारंपरिक कारण काही असो, पण वड दीर्घायू आहे. मुख्य म्हणजे बायकांच्यासाठी चांगला आहे, तुरट चवीचा आहे, स्त्रियांच्या तक्रारीसाठी उत्तम. म्हणून या झाडाशी बायकांचा संपर्क यावा हा मुख्य हेतू असेल. आणि काय ना, पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर जाता यायचं नाही. देवाधर्माचं काही म्हटलं की मिळायची परवानगी. शास्त्राच्या हेतूला देवाधर्माची जोड. पण स्त्रियांचं आरोग्य हा मुख्य हेतू होता. वाव, मला खरंच माहिती नव्हतं हे. तुला माहितीये, गावाकडे 4 सुख महत्वाची मानली जायची. या 4 गोष्टी असल्या म्हणजे माणूस सुखी असा समज होता. कोणत्या? मातीचं घर, विहिरीचं पाणी, दूध दुभतं आणि वडाची सावली. तुला पूजायचंय का वड? मला हा नवरा 7 जन्म हवाय. नाही, सगळेच जन्म. तुला एवढं वाटत असेल तर कर ना पूजा. खरंच? बाकी सगळ्यांना पण विचारू का मी? बघ विचारून. आले. आई, आपण वडाच्या झाडाची पूजा करूया? मला चालेल, पण श्री चिडणार नसेल तर? श्री कशाला चिडेल? त्याचं म्हणणं फक्त वडाची पूजा करण्यापेक्षा वडाची झाडं लावली तर जास्त बरं असं. मग लावूयाही आणि पूजूयाही. बघा, पण श्रीला विचारून ठरवा काय ते. अगं मी विचारते ना, तू येशील ना? पण बेबीला विचारायला हवं ना. तिला विचारते ग मी. मध्ये काही वर्ष वडाचं पूजन थांबलं होतं ना माझं, म्हणूनच लग्न जुळता जुळता राहिलं माझं. नाही तर तो चम्या बारा होता. कोण तो? प्रद्युम्न? अहो ग, बिचारा साधा होता तसा. पण तू नाही म्हणाली होतीस तरी त्याला. त्याला तेवढं सिरियस कारण होतं ताई. धन्य आहे बाबा तुझी. अगं खरंच वाईट नव्हता तो, तेवढं एक सोडलं तर. काय सोडलं तर? अत्यानंद महाराज. सरे पुरे. हा, ते आता सुरू करू नकोस नव्याने. बरं आपण जाऊया ना, एकत्र जाऊया आपण. पण हिला विचारलं पाहिजे. ते ही विचारेल की. हो, मी बोलते श्रीशी. आलेच. ताई चालेल ना? बेबीला नाही आवडणार सरे. तिला काय वड पुजलेलाही आवडत नाही. ती वड पुजत नाही, पण आपल्याला कधी अडवलं नाही तिने. मग झालं तर. पण जान्हवी बरोबर जायचं म्हटलं की डोकं फिरेल तिचं. हे बघ ताई, माझ्यासाठी देवधर्म महत्वाचा, कुणाबरोबर जातोय ते महत्वाचं नाहीये. अगं देवाचं कार्य आहे, तिच्याशी पटत नसलं म्हणून काय झालं? ती तिचा वड पुजेल, आपण आपला वड पुजू. तिच्यामुळे निदान वडाची पूजा तरी होईल. पण बेबी? परत तेच, तू नको उगाच बेबीचा बाऊ करू. मी विचारते तिला. श्री, काय ग? तू कामात आहेस का? नाही, असं काही फार नाही. बोल ना. नाही म्हणजे आहेस तू. तू कर काम पूर्ण, आपण बोलूया मग. बोल. अरे असं हार्ड अँड फास्ट असं काही नाहीये. काय?
उद्या वटपौर्णिमा आहे ना, तर मग सगळ्या जणी असं म्हणत होत्या. सगळ्या म्हणजे? नाही, सगळ्या नाही, मला असं म्हणायचं होतं की वडाची पूजा करायची का? जानवी, वडाची पूजा करण्यापेक्षा ना वडाचं झाड लावलं पाहिजे. हो, ते मान्य आहे श्री, पण तरीही तुला जायचं असेल ना तर. नाही, तसं काही नाहीये. जानवी, आपल्याकडे वड पूजण्याची प्रथा किती जुनी आहे बघ. म्हणजे त्यावेळचा समाज किती प्रगल्भ होता बघ. पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करायची. आणि आज एखाद्या बिल्डरचं प्रपोजल आलं की तो पुजलेला वड तोडून टाकायचा. काय विरोधाभास आहे हा. अरे पण आपण काय करू शकतो श्री? एक्झॅक्टली, आपण स्टँडच घेत नाही ना काही. आणि आपण स्टँड घेत नाही त्यामुळे आपण पुढच्या पिढीसाठी उत्तम वातावरण आणि ऑक्सिजन निर्माणच करू शकत नाही. अरे तुला जितकं भयंकर वाटतंय तितकं काही नाहीये श्री. भयानक नाहीये. माझ्याकडे डेटा आहे जानवी. आपल्याकडे ना पूर्वी 50-50, 100-100 सेंटीमीटर व्यासाची झाडं होती. किती? 50-100 सेंटीमीटर व्यासाची. पण आज 97% झाडं त्यातली तोडलेली आहेत. आपल्याकडे जंगलच उरलेलं नाहीये. मग झाडं कुठून येणार? आणि ही इतकी मोठी झाडं आता किती उरली आहेत? फक्त 3%. पण मग आपण झाडं लावू शकतो ना? हो, लावू शकतो ना. आपण लावू शकतो. पण आजच्या सगळ्या दगदगीच्या आयुष्यात आणि स्पर्धेच्या जगात ना माणूस खूप आत्मकेंद्रित झालाय. मी, माझं घर, माझा संसार, माझी मुलं, माझा जॉब, बस. त्याच्या पलीकडे आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं असतं, याचा विचारच नाही करत आपण. आता आपल्यालाच काय ते करावं लागणार आहे. मला मान्य आहे झाडं लावली पाहिजेत, पण कुठे लावणार? गुड क्वेश्चन. आपल्या वन खात्याकडे ना 21% जमीन राखीव असते. कशासाठी? वन वाढवण्यासाठी. पण त्या जमिनीवर नेमकं काय घडतं काहीच माहित नसतं आपल्याला. म्हणजे सरकारी कागदोपत्री असं लिहिलेलं असतं की कोट्यावधी झाडं लावलेली आहेत, पण खरं काय आहे? आता मी आणि माझ्यासारखे आणखीन काही मंडळी जे या सगळ्यासाठी काम करतात, आम्ही ना राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टला एक मेल पाठवलाय. आम्ही त्यांना विचारलंय की आम्हाला सांगा कुठल्या प्रकारची झाडं लावली आहेत, किती वर्षांपूर्वी लावली आहेत, कुठली झाडं आहेत, किती लावलेली आहेत, आम्हाला सगळी माहिती मिळाली पाहिजे. बघूया आता काय रिप्लाय येतो. खरं तर मला काय वाटतं माहितीये, आपण किंवा आपल्यासारखी इतर मंडळी जे अफोर्ड करू शकतात त्यांनी ना सरळ जमीन विकत घ्यायला हवी आणि झाडं लावायला हवी. जानवी, हे सगळं आपण पुढच्या पिढीसाठी करतोय ना ग. प्रत्येकानं आपल्या मुलासाठी एक तरी झाड लावलंच पाहिजे. वड, पिंपळ, आंबा, फणस अशी नानाविध प्रकारची झाडं लावता येतात. श्री, आपण वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक वडाचं झाड लावूया. एक्सलंट आयडिया आहे. या आईजींना पण खूप आनंद होईल ना. आणि वडाचं झाड लावण्या इतकी वडाची दुसरी कुठलीच मोठी पूजा असू शकत नाही. पण कुठे लावायची? जागा आहे. पण वडाचंच झाड लावूया ना, का म्हणजे? हो, सध्या वडाचंच लावूया, कारण वडाचं झाड ना हे दीर्घायुषी असतं. म्हणजे काय, त्याचं मूळ खोड जरी मेलं ना तरी त्याच्या पारंब्या खोलवर रुतलेल्या असतात. वर्षानुवर्ष जगतात त्या. खूप बियाणं देतात. शिवाय त्या झाडावर दिवसा रात्री पक्षी बसतात. हे असं वडाचं झाड शेताच्या बाजूला असणं फार फायद्याचं आहे म्हणतात. त्या शेतातल्या पिकावर कीड येत नाही, कारण त्या झाडावर बसलेले पक्षी ती सगळी कीड खातात. त्यांच्या विष्ठेतून गांडुळांची अंडी पडतात, जी शेतकऱ्यांसाठी गांडूळ खताला उपयोगी येतात. एवढे फायद्यात बघ ना. भरपूर सावली, खूप ऑक्सिजन, फायदाच फायदा. चालेल, चला मग आता पारंपरिक पद्धतीने वडाची पूजा करण्याऐवजी आपण वडाची झाडं लावायची. हे खरंच खूप छान आयडिया आहे. जानवी, हा, आता तू खरी शोभतेस माझी अर्धांगिनी. श्री,
मी माझ्या आयुष्यात निदान 25 झाडं तरी लावणार आता. म्हणजे मी संकल्प करते माझ्या बाळासाठी, त्याच्या फ्युचरसाठी. आय लव्ह यू. काय नुसतं हो? हो, मग कुणीतरी बरेचदा अशीच रिॲक्शन देतं ना. आता कुणीतरी पुढच्या 7 जन्मांसाठी हाच नवरा हवा असं मागायला चाललं होतं ना. ते मी उगाच म्हणाले होते. उगाच म्हणजे मी तुला पुढच्या 7 जन्मांसाठी नकोय? अजिबात नाही. तुला खरंच मी पुढच्या 7 जन्मांसाठी नकोय? का पण? कारण तुम्हाला जन्मजन्मी हवाय. डोक्यावर पडलीस का सरू? या जन्मात मला माझा नवरा सहन होत नाही, पुढचे 7 जन्म मागून घेऊ त्याला. पण लग्न तर केलंयस ना तू. चूक झाली माझी. हो, पण मोडलेलं नाहीये ते अजून. पण ते मोडले तर जमाय ना आता. पण अजूनही ऑफिशियली तुम्ही नवरा बायकोच आहात. त्याचा अभिमान नाही वाटत मला. पण मोडणं अशक्य नव्हतं तुला. अगं आईचं किती ऐकून घ्यावं लागलं असतं. त्याला तू घाबरतेस असं नाही वाटत हा मला. तरी पण तरीही तू मोडलेलं नाहीयेस याचा अर्थ असा होतो. याचा अर्थ असा आहे की मी मूर्ख आहे. हो ना, मग काय हरकत आहे. सगळा मूर्खपणा आहे हा. आता तूच म्हणालीस ना तू मूर्ख आहेस म्हणून, मग आणखी एक मूर्खपणा करायला काय हरकत आहे. काय खूळ काढलाय सरू हे. अगं असं काय करतेस, आपण सगळ्या एकत्र जाऊया ना. सगळ्या म्हणजे? सगळ्या म्हणजे तू, मी, ताई, शरूला विचारते आणि कोण? जान्हवी. तिचा काय संबंध? अगं तिचंही लग्न झालंय की. ती श्रीची चूक आहे. हो, पण श्री ती चूक दुरुस्त करत नाहीये तोपर्यंत ती आहे ना. हे बघ बेबी, आपण तिचा वड पूजायचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आपण आपली पूजा करूया, तिला तिची करू दे. मला मुळात वड पूजायचाच नाहीये. मग तू पूजू नकोस, नुसती ये आमच्या बरोबर. आणि काय करू? बघत बसू? अगं आपण सगळ्याजणी किती दिवसांनी कुठेतरी एकत्र जाऊ. काय हरकत आहे. आपण ना लक्षच नाही द्यायचं तिच्याकडे. आपण आपली आपली पूजा करू आणि येऊ. ठीक आहे, सांगते उद्या. बरं ऐक, श्रीच्या कानावर घातलाय तो नाही नाही म्हणायचा. त्याचं लेक्चर ऐकावं लागेल. आमची तयारी आहे. घेतलं का सगळं? आहे ना सगळं नीट? सरे झाली तयारी? हो. आई आता शरयू आली ना की निघू आम्ही? शरयू हसायला काय झालं? आई ग, कांता ग म्हणत होता मी शराला सांगितलंय वडाची पूजा वगैरे काही करायची नाही. तुम्ही बायका वड वगैरे पूजून स्वतःची सोय करून ठेवता, आम्हाला काही चॉईस आहे की नाही. तुम्ही वड पूजून 7 जन्म तोच नवरा मागता. आमची फरफट उगाच. मोठी फरफट झाली की नाही भाऊजींची? मी तेच म्हंटल त्याला, तर म्हणतो कसा तिची तरी फरफट झाली ना. मी तिला सांगितलंय पुढच्या जन्मात तरी चांगला नवरा माग, हाच कशाला हवाय पुन्हा. भाऊजींच्या ना जिभेला काही हाडच नाहीये. या काठी ब्रह्मगाठी असतात वर बांधलेल्या. तो म्हणाला या जन्मात ती वड पूजणार, पुढचे 7 जन्म ती तोच नवरा मागणार, मग पुढच्या जन्मातही 7 जन्म तोच नवरा मागणार, मग पुढच्याही जन्मात तेच. अरे 7 7 7 म्हणजे याला काही अंतच नाहीये. म्हणतो कसा. आता मी ठरवलंय शरांनी प्रदक्षिणा घातल्या ना वडाला की मी सुद्धा उलट्या प्रदक्षिणा घालणार आणि त्याचा परिणाम 0 करणार. म्हटलं तू काहीही कर, शरा वड पूजणार आणि जन्मोजन्मी असंच चालू राहणार. हे असं जन्मोजन्मी चालण्यासाठी वड असायला तर हवेत. तुझं ताट कुठे पूजेचं? आईजी, यावेळी मी फक्त हात जोडणार आहे वडासमोर. यायजी,
वटपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण झाडं लावणार आहोत. चला, झाली का तयारी तुमची, निघायचं? ए बेबेत्या, यावेळी आपण वडाची पूजा नाही करणार आहोत, तर वडाचं झाड लावणार आहोत. आता हे कधी ठरलं? कालच कुणी ठरवलं? आम्ही. आय मीन मी ठरवलंय. आणि काय हरकत आहे ना? हरकत काही नाही रे. ठरवता तुम्ही आणि आम्हाला जे गृहीत धरता ना त्याचा राग येतो मला. आय एम सॉरी बेबेत्या. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? अगं मला माहित नव्हतं की तू सुद्धा येणार आहेस. मी काय करते ते तुला कधीच माहित नसतं श्री. बेबेत्या, नको ना चिडूस. चल ना, जाऊया ना. तुम्ही ठरवलंयत ना, मग तुम्हीच जा, मी नाही येणार. अगं ए बेबेत्या, बेबेत्या अगं. श्री ऐकणार नाही ती. तुम्ही जा. अय्यजी अगं. तुम्ही जा. तुम्हाला ऑफिसला जायला पण उशीर होईल ना नंतर. अगं पण जा म्हटलं ना. आई चल निघूया. नको श्री, मी थांबते इथेच. बेबी, मला वड पुजायचा होता, लावायचा नव्हता. मावशी अगं, आपण वड लावलाच नाही तर कसा पुजणार आहोत? ते सगळं देव बघून घे, आपण कशा त्यात पडायचं? ए आई चल ना प्लीज. नको श्री, मी अरे मनापासून सांगते, तुम्ही दोघं जा. श्री तुम्ही दोघं जा. चल चल. येतो. चल. आई कुठे चाललीस? अरे आज वटपौर्णिमा आहे ना. नवरा कसाही असला तरी मी कर्तव्यात चुकणार नाही. वड पुजून नवरा टिकत नाही, चांगलं वागून टिकतो. चांगलंच वागतेय मी. असं फक्त तुझं म्हणणं आहे. हे बघा, आज माझा उपवास आहे. पिंट्या ह्यांना सांग मला अजिबात काही वेडवाकडं बोलू नका म्हणून. तू सांग बरं त्यांना. पिंट्या, तिला सांग मी तिला बायको मानत नाही, त्यामुळे माझ्यासाठी वड पुजायची काही गरज नाही. पण मी मानते ना. पण मला नको येते. अहो माझं मी करते. तुला जे काही करायचंय ते कर, फक्त माझ्या नावाने करू नकोस म्हणजे झालं. बघितलंस बघितलंस ना. अरे बायको आहे ना मी ह्यांची लग्नाची. पिंट्या, इतके दिवस हे तिला ठाऊक होतं का? विचार तिला. हो माहिती होतं मला. दमडीचं सुख नाही कधी दिलं, तरी देखील ही सगळं एवढं करते. त्याची काही चाड आहे का या माणसाला? तेच म्हणतोय ना मी. नाही ना सुख मिळालं तुला, मग जुलमाचा राम राम कशाला? काही वड वगैरे पूजू नकोस. आणि हे सगळं तुझ्यासारख्यांसाठी नाहीच आहे. म्हणजे काय? माझ्यासारख्यांसाठी नाही म्हणजे काय? अगं जगणं असह्य केलंयस तू माझं. या एकाच जन्मामध्ये मला तुझा इतका वीट आलाय, 7 जन्म कशाला मागून घेतेस? दांभिकपणा करायची काही एक गरज नाहीये. मी देवाधर्माचं करते, त्याच्यात आडवे येताय तुम्ही.
अहो नरकात जाल. आत्ता कुठे आहे मग मी? पिंट्या पिंट्या बघितलंस कसे बोलतायत हे? काही ताळतंत्र आहे का यांच्या बोलण्याला? आई तू तरी कशाला वाढवतेस? असं काय करतोस म्हणजे वडाची पूजा पण करायची नाही? अहो सवाष्ण बाई म्हटल्यानंतर वडाची पूजा करावीच लागते, नाही तर लोक काय म्हणतील? हेच हेच ते सगळं लोकांसाठी करायचं. नाटक नुसती. समाजात राहायचं ना म्हणजे समाजासारखं वागावंच लागतं. सगळ्या रीतीभातीला पाळाव्याच लागतात. आणि एवढं काय तुम्हाला अगदी खटकण्यासारखं झालं होतं? तुम्हाला ना मी काही करते म्हटल्यानंतर ना ते आवडणारच नाही. माझं सगळं वाईट. कशाला मी तरी नवीन चालली असते, मलाच कळत नाही. ती म्हणाली वड पूजायचा की झाल्या सगळ्या तयार. ती म्हणाली नाही करायचं की थांबल्या सगळ्या. अगं मला वाटलं. काय वाटलं? आता आपण तिच्याच सालावर नाचायचं का? तरी आम्ही नाहीच गेलो. म्हणजे ते दोघच गेले ना? आधी मला जायचंच नव्हतं, त्यातनं मी तयार झाले. पण आपण जायचंय ना? हो. मी माझ्या मैत्रिणीशी बोलले, तिच्या घराशेजारी एक वडाचं झाड आहे, आपण पूजायचं. मग निघूया आपण. हो, तिला दाखवून देऊया ना, तिच्याशिवाय आपलं काही अडत नाही म्हणून. मला तर वड पूजायलाच हवा. ॲटलिस्ट पुढच्या वर्षी तरी लग्न व्हायलाच हवं माझं. खरंच